शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी बालाजी आपल्या सर्वांचं आपल्या या नवीन शेतीविषयक व्हिडिओमध्ये आपल्या सर्व शेतकरी मित्रांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. तर मित्रांनो आपण रोज एक नवी माहिती घेऊन आपल्यासमोर येण्याचा प्रयत्न करत असतो, ज्यातून अनेक शेतकरी मित्रांना काय अपडेट्स आपल्याला देता येतील. तर आज आपण अशी अपडेट घेऊन आलो की कलिंगड असेल, खरबूज असेल, या पिकांचे आजचे जे बाजारभाव आहेत ते काय आहेत, येणाऱ्या 15 दिवसामध्ये हे जे बाजारभाव आहेत ते कसे राहतील आणि आज लागवडीची काय परिस्थिती आहे किंवा त्याच्यामध्ये काय संधी आपल्याला दिसते का, या संदर्भातलं हा व्हिडिओ आपण करतोय. तर आपण आता सुरुवातीला जाणून घेऊया की आजचे जे कलिंगड असेल, खरबूज असेल, या सगळ्यांचे जे बाजारभाव आहेत ते कसे आहेत. आज आपण जर बघितलं तर कलिंगडचं जागेवरची खरेदी 12 रुपये ते 13 रुपयाच्या आसपास चालू आहे. मार्केटची जर परिस्थिती बघितली तर मुंबई वाशी मार्केटचा दर हा 15 रुपये 16 रुपयाच्या आसपासचा दर कलिंगडला मिळतोय. कुंदन खरबूजची परिस्थिती बघितली तर जागेवरची परिस्थिती 15-16 रुपये आहे आणि तीच परिस्थिती वाशी मार्केटची जर परिस्थिती आपण बघितली तर 22 रुपये 23 रुपयाचं हे मार्केट आहे की ज्याच्यामध्ये तो लूजमध्ये कच्चा मालच येतोय, तसा पक्का माल येत नाही आहे. तर पक्का माल असेल तर त्याचे रेट 2-4 रुपये आपल्याला अजून चांगले आहेत. बॉबी खरबूजच्या बाबतीत बोलायचं झालं तर जाग्यावरच्या कटिंग ह्या 27-28 रुपयांच्या आसपास चालू आहेत आणि म्हणजे ज्या दिल्लीच्या कटिंग असतात किंवा उत्तर भारतातल्या कटिंग असतात त्या 27-28 रुपयाच्या दरानं चालू आहेत. आणि मार्केट जर परिस्थिती बघितली तर वाशी मार्केटला त्याचा दर साधारण 35 रुपये आजच्या पट्ट्या झालेल्या आहेत. म्हणजे असं जेमतेम जनरल एक दराची परिस्थिती आज आहे. म्हणजे आत्ता कुठं तर स्टेबल होताना दर दिसत आहेत. परंतु सगळ्यात जो महत्त्वाचा मुद्दा आहे की 15 दिवसानंतर या 15 दिवसांमध्ये याची काय परिस्थिती असेल, कारण प्रत्येक 15 दिवस आता वेगळे राहणार आहेत असा आपला एक अंदाज आहे की एकसारखी परिस्थिती आता हे संपूर्ण पुढचा सीझन राहणार नाही. त्याच्यामुळं येणारे जे 15 दिवस आहेत त्याच्यामध्ये दर कसे राहतील. तर शेतकरी मित्रांनो नक्कीच मला आपल्याला सांगायला आनंद होतो की येणाऱ्या 15 दिवसामध्ये ह्या दरामध्ये 2-5 रुपयाची आपल्याला वाढ झालेली दिसेल, परंतु हे दर काही कमी येताना आपल्याला दिसणार नाहीत. खास करून कलिंगडच्या बाबतीत बोलायचं झालं तर 1-2 रुपयाची वाढ लगे आपल्याला एक 4-2 दिवसामध्ये झालेली दिसेल. या पंधरवड्यामध्ये कलिंगडच्या मागणीत वाढच होत राहील आणि त्या दृष्टीनं दरसुद्धा स्टेबल किंवा 1-2 रुपये 3 रुपये फरकानं वाढत राहतील किंवा 14-15 रुपयेपर्यंत दर या आठवड्यामध्ये जातील. 15 दिवस ही परिस्थिती नक्कीच राहील, परंतु पुढच्या 15 दिवस आणि त्याच्या पुढचे 15 दिवस हे नक्कीच आपल्याला थोडासा आश्चर्यकारक किंवा कारण बऱ्याच दिवस झाला आपण बघतोय की कलिंगडचे दर सातत्यानं टिकून आहेत. आपले तर आपण 3-3.5 महिन्यापूर्वी जो व्हिडिओ केला त्याच्यामध्येच आपण जोरात संधी म्हणून सांगितलं होतं की कलिंगडमध्ये खूप जोरात संधी आहे आणि तशा पद्धतीचंच चित्र आपल्याला पुन्हा पाहायला मिळालं. तरकारी हंगामाचं सुद्धा आपण सगळे अपडेट्स दिल्या, त्याच हिशोबानं तसे दर राहिलेले आपल्याला दिसले आहेत. कारण लागवडीचं जे प्रमाण असतं त्याच्यावर आपण हे सगळं कॅल्क्युलेशन करत असतो. खरबूजच्या बाबतीत बोलायचं झालं तर बॉबी खरबूजचे जे दर आहेत नक्कीच उत्तर भारतामध्ये पावसाळी परिस्थिती होती, 2-3 दिवस पाऊस तिकडं झालेला आहे. त्याच्यामुळं थोडंसं तिथल्या ज्या दरामध्ये थोडीशी वाढ व्हायला लागली होती त्याच्यामध्ये थोडं शांत झालं आहे. परंतु नक्कीच येणाऱ्या 3-4 दिवसामध्ये हे सुद्धा दर अगदी 30 रुपये प्लससुद्धा झालेले आपल्याला बॉबी खरबूजचे दर बघायला मिळतील. त्याचबरोबर कुंदनचे सुद्धा दर जे आहे ते 20 रुपयापर्यंत या 4-5 दिवसामध्ये जातील आणि हा जो फेब्रुवारी महिना आहे तर या महिन्यामध्ये चांगल्या पद्धतीनं त्याचे सुद्धा दर आपल्याला या 15 दिवसामध्ये तरी नक्कीच याच्यामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसेल, परंतु याच्यापेक्षा रिवर्स दर येणार नाही. त्याच्यामुळं ह्या ज्या ऊन सातत्यानं वाढतं आहे, थंडी कमी व्हायला आज चालू झालेली आहे आणि त्याच्यामुळं या फळांच्या मागणीमध्ये सुद्धा वाढ होत राहील. त्या तुलनेनं जो लॉट लावलेले होते अर्लीमध्ये तर खूप सुरुवातीला यावर्षी शेतकऱ्यांनी लागवडी केल्या आणि या लागवडी त्याच्यामुळं अनेक रोगराईचे अटॅक झाले, थंडी खूप होती, दव धुकं, याच्यामुळं अपेक्षित एकतर उत्पादन आलं नाही, त्याच्यानंतर आपल्याला अपेक्षित दर मिळाले नाहीत आणि मग आपण जे सांगितलं होतं की खरबूजमध्ये यंदा रिस्क राहणार आहे पण कलिंगडमध्ये फिक्स राहणार आहे, तर तशी परिस्थिती आपल्याला बघायला मिळाली. आपण सांगितलं की कलिंगडची लाली टिकून राहील म्हणून एक व्हिडिओ आपण केला, तर ती तशी टिकून पण राहिली आणि आपण सांगितलं होतं की बॉबीची खरबूजाची रोपं आपण ऑर्डर कॅन्सल केली तर ती सुद्धा आपण 100% आपली ती तो जो निर्णय होता तो अगदी योग्य झालेला आहे. आणि आता आपल्या पाठीमागं जे आपण प्लॉट बघताय माझ्या पाठीमागं तर हे सगळे प्लॉट आपले आता खरबुजाचे आहेत जे टप्प्याटप्प्यानं हार्वेस्टिंग होतील आपले आणि त्याला या महिन्यामध्ये चांगले दर मिळतील अशा सगळ्या
अपेक्षेनं आपण हे सगळं काम करतोय. अशा पद्धतीच्या अपडेट्स आपल्याला गरजेचे असतात, कारण बाजारभावाचा अंदाज आल्याशिवाय शेतामध्ये एखादं पीक लावणं हे खरं तर रिस्की असतं किंवा ते भांडवलीदृष्ट्या आपल्याला ते अडचणीत आणणारं असतं. त्यामुळं थोडासा मार्केटचा पण स्टडी करून मार्केटचा एक कानोसा घेऊन आपण ह्या लागवडी करण्याचा आपला प्रयत्न असतो. तर दुसरी महत्त्वाची गोष्ट आता अशी आहे की आपल्याला या हंगामामध्ये ज्या लागवडी करायच्या आहेत येणाऱ्या ह्याच्यामध्ये, त्याच्यासाठी काय परिस्थिती किंवा त्याच्यासाठी कशी परिस्थिती आहे सध्या, हे आपण आता महत्त्वाचा विषय जाणून घेणार आहे. तर आपल्याला माहिती आहे मित्रांनो, दरवर्षीच आपल्याला माहिती आहे की रमजानच्या पहिल्या 5-7 दिवसामध्ये दर राहतात आणि पुढं मात्र दर कमी येतात. आणि त्याचं कारण हे आहे, म्हणजे एकदा ऊन वाढायला लागलं की ॲव्हरेज वाढतात. 30-30, 35-35 टन ॲव्हरेज आपल्याला कलिंगडमध्ये पडतं. 15, 16, 17 टनाचं आपल्याला ॲव्हरेज खरबूजमध्ये पडतं. आणि मग थोडंसं प्रोडक्शन वाढलेलं असतं, त्या तुलनेनं आवक वाढते आणि मग थोडंसं दरावर त्याचा परिणाम होत असतो. मधल्या काळात थोड्याशा कलिंगडच्या लागवडी झालेल्या आहेत आपल्याला माहिती आहे, किंवा बऱ्याच म्हणजे थोडंसं हे आहे. मार्च महिना तसा कायमच रिस्की असतो, तसा यावर्षीसुद्धा तो रिस्की राहील. त्याच्यामध्ये पहिला पंधरवडा थोडासा कमी तर राहील, परंतु परत मात्र दर थोडेफार म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी डाऊनफॉल होईल. आणि आता जर आपण परिस्थिती बघितली मित्रांनो, तर या सगळ्या लागवडीचा जो सगळा फ्लो होता तो आता सगळा आउट ऑफ झालेला आहे. सगळ्याच्या शेतामध्ये आता कलिंगड असेल, खरबूज असेल, अशी काही ठराविक पिकं आता शेतामध्ये आहेत. पाणी जुजबी आहे आणि ही पिकं आता सांभाळायची आहेत. त्याच्यामुळं माझ्या आसपास तरी अशी परिस्थिती आहे, किंवा मी जसं अपडेट घेतो आहे तर त्याच्यानुसार खरबूज आणि कलिंगडच्या लागवडी या पूर्णपणे स्टॉप झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये आता लागवडीकडे कल अजिबात शेतकऱ्यांचा दिसून येत नाही. आणि त्यामुळं ही एक चांगली संधी आपल्याला कलिंगड असेल, खरबूज असेल याच्यामध्ये दिसते की आता लागवडीच्या आपल्या शेतकरी बांधवांच्या जे विचारात असतील तर त्यांनी नक्कीच एक धाडस करायला हरकत नाही. एखादा प्लॉट आपण कलिंगड असेल, खरबूज असेल याचा टाकला तर निश्चितपणानं पुढं जाऊन आपल्याला त्याच्यामध्ये संधी मिळू शकते. अजून तुम्ही 10-15 दिवसाचा जरी कालावधी याच्यामध्ये घालवला तरीसुद्धा चालेल. अनेक 15 दिवसानं सुद्धा आपण लागवडी केल्या, 20 दिवसानं आत्ता जरी ऑर्डर दिल्या तरीसुद्धा, किंवा आपण अनेक 20-25 दिवसानंतर जरी 15-20 दिवसांना लागवडी केल्या तर निश्चितपणानं त्या लागवडी या मार्केटच्या दृष्टीने योग्य राहतील. अशी सगळी परिस्थिती माझ्या आसपास आहे, तुमच्यासुद्धा आसपास आपण तुम्ही बघत असाल की हे सगळं काम आता कुठंतरी थांबल्यात जमाय. आणि म्हणून दरवर्षीचा पॅटर्न विचारात न घेता आपण एखादा प्लॉट जरी टाकत गेलो तरीसुद्धा तो निर्णय अगदी यशस्वी होऊ शकतो, तो आर्थिक नफा देणारा होऊ शकतो. तर मित्रांनो, आपण एक शेतकरी म्हणून, कारण आता आपले सगळे खरबुजाचे प्लॉट आहेत, आपले 4 खरबुजाचे प्लॉट आहेत, त्याच्यामध्ये आता 1.5 महिन्याभरामध्ये सगळेच हार्वेस्टिंगला येतील. आपण त्या हिशोबानं ह्या सगळ्या लागवडीचा कल घेऊनच या लागवडी केलेल्या आहेत. आज आता आपला जो प्लॉट आता 4 ते 5 दिवसामध्ये हार्वेस्टिंगला येतोय, तर इकडं आपल्याला दर थोडे डेव्हलप होताना दिसतात आणि आपला प्लॉट पण येतोय. ही सिच्युएशन आपण आधीसुद्धा सांगितली होती की या प्लॉटला आपल्याला दर बऱ्यापैकी सापडणार आहे किंवा सापडू शकतो. तर असं सगळं अंदाज घेत आपल्याला हे काम करायचं आहे. पूर्वी मित्रांनो, आपली सगळी जी आपले शेतकरी असायचे ते आपल्या हातात नाही म्हणायचे बाजारभाव, आणि मग आपण सुटायचो लागवडी करत. तर त्याच्यामुळे आपले तोटे आपल्याला बघितले की आपण खूप सारे तोट्यात आपण आजपर्यंत शेतीचा व्यवसाय केलेला आहे. सगळ्यांनीच लावायचं, परत तोट्यात जायचं, परत लागणी वाढवायच्या, परत तोट्यात जायचं, हे असं सगळं हे शुक्ल कास्ट आपल्या पाठीशी लागलेलं आहे. तर प्रत्येकाने थोडा स्टडी जर आपण सर्वांनी केला, जर लागवडी वाढत असतील तर आपण थांबलो आणि आपण जर स्पेस घेऊन परत लागवडी केल्या तर या ज्या लाटा आहेत, आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितले की या लागवडीची जशी 1 महिनाभर परिस्थिती असते तशीच मग मंदीची परिस्थिती असते, आणि मग जसं शांत होतं तसं पुढे जाऊन रेट वाढलेले असतात. तर या लाटा आहेत, आपण ग्राफ समजून घेतला पाहिजे. या लाटा चढउतार होणार आहेत, आपल्याला कसं काम करायचं आहे हे सुद्धा आपण टप्प्याटप्प्यानं ठरवलं पाहिजे. आणि यातूनच म्हणजे आपल्या पाठीमागं कष्ट करणारी जे माणसं आहेत तर त्यांचासुद्धा उत्साह कुठंतरी कमी होत असतो. दर मिळाले पाहिजेत. आपण फार मोठं भांडवल पण खूप सारं लागायला लागलं आहे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीसाठी. त्याच्यामुळं आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीसाठी खूप सारं भांडवल, खूप सारं कष्ट, नियोजन, निसर्गाशी सगळी संघर्षाची परिस्थिती आपल्यासमोर असते. आणि या सगळ्यातून आपल्याला पिकं आणून त्याचं जर उत्पादन येत नसेल तर मग शेतीमध्ये राम नाही किंवा शेती परवडत नाही, अशा पद्धतीची सगळी परिस्थिती आपल्या डोळ्यासमोर असते. आणि मग आपल्याला शेती सोडून इतर व्यवसायाकडं आपल्याला जावं लागतं, आणि जेणेकरून कुठंच संघर्ष हा चुकत नाही. त्याच्यामुळं जो आपला परंपरेनं चालत आलेला आपला व्यवसाय, त्याच्यामध्ये एक चांगली प्रॅक्टिस आपल्याला डेव्हलप करून, एक चांगल्या पिकाचं नियोजन करून, मार्केटचा कानोसा घेऊन आपल्याला ह्या सगळ्या कामाला आता पुढे घेऊन जायचं आहे. आणि हा जर मित्रांनो आपण शिकलं सर्वांनी तर कोणाचाच तोटा होणार नाही. सगळे शेतकरी जर
या दृष्टिकोनातून विचार करायला लागले तर थांबतील. कधी थांबायचं ते त्यांना लक्षात येईल, कधी लागवडी करायची ते लक्षात येईल. आणि मग हे जे खूप आपल्या सगळं टाकून देण्याची परिस्थिती आपल्यावर येते, ती परिस्थिती भविष्यात येणार नाही. कारण प्रत्येकाकडे ते थोडं थोडं नॉलेज असेल आणि मग लागवडी एकदम स्टार्ट झाल्या तर काय हुशार शेतकरी तरी निदान थांबतील, त्यांना परत मोठी संधी मिळू शकते. आणि आहे या लोकांचं पण फार मोठं नुकसान होणार नाही अशा हिशोबानं आपण या विषयाकडे बघतो. आणि त्याच्यामधूनच आपण हा व्हिडिओ करत असतो ना, की आपल्याला याच्यातून काय फार मोठं हे करायचं नाही, पण हा दृष्टिकोन आपल्या सर्वांच्या समोर आपल्याला सातत्यानं हे बिंबवावं लागणार आहे. म्हणून आपण हे सातत्यानं व्हिडिओ करत आलो आहे. एक शेतकरी म्हणून आपल्या सर्वांनी आपल्या या चॅनलकडं, बाबा एक शेतकऱ्याचा चॅनल आहे, कारण आपण फार एखादं हे घेतलं आणि फक्त शेतीचे व्हिडिओ काढले असं नाही आहे. तर शेती कशी करायची आणि त्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टीवर भर द्यायचा याचं प्रॅक्टिकल नॉलेज जे आपल्याकडे आहे ते आपण आपल्या शेतकरी मित्रांशी, आपल्या नवीन युवा सहकाऱ्यांशी आपल्याला शेअर करायचं आहे. त्याच्यामुळं आपण हा चॅनल चालू केला आहे. आपण सबस्क्राईब केलंच असेल नक्कीच, नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. असे शेतीविषयक अनेक व्हिडिओच्या माध्यमातून आपण वेळोवेळी भेटत राहणारच आहोत. धन्यवाद.